हाय नमस्कार सगळ्यांना. आता संक्रांत आली आहे बघा. 4 दिवसावर संक्रांत आली आहे बघा. आज कोणवार आहे? गुरुवार आहे. मंगळवारी का काहीतरी संक्रांत आहे बघा 14 तारखेला. तर संक्रांतीसाठी जर साडी तर पाहिजे का नाही हो. ह्या वर्ष त्या वर्षाला साडी नवीन असते, कारण नवीन वर्षात संक्रांत येते म्हणून नवीन साडी घ्यायची असते. नवऱ्यांकडून भांडून हक्कानी, माहितीये का, मी घेतली बरं का साडी, भांडून घेतलीच मी. आणि भांडून घेऊन बघा नवऱ्याला म्हणलं नाही, या वर्षात त्या वर्षाला सण असतोय, मला जोडवी पण करायची. तर जोडवी पण त्यांना मी करायला लावली ती बघा. जोडवी पण तुम्हाला दाखवते बघा मागच्या कॅमेऱ्यात कशी केली ती जोडवी मी. मला काय म्हणलं माहिती का, 2,500 रुपये भार, आपली परिस्थिती नाही, नसू द्या म्हणलं, थोडं थोडं करून आपण सोनाराचे पैसे देऊया आणि जोडवी करूया. तर मी केली. नवऱ्याला भांडून का होईना पण 2.5 भाराची जोडवी मी करायला लावली. तर छान वाटतं का नाही संक्रांतीला जोडवी नवीन असली म्हणजे पायात. तर तुम्हाला दाखवते, थांबा मी. हे बघा जोडवी मी केलेली, छान वाटते ते. असं ठोके आहेत बघा ह्याच्यावर. भांडून घेतली ती, पण भांडून घेतली म्हणजे केली त्यांनी पण घेतली. कशी वाटते बघा जोडवी, आहे का छान वाटतात की नवीन असली जोडवी म्हणजे. तर आमच्या तनुजाला काय एका दिवाळीत कपडे घेतलेले होते आम्ही, म्हणून ह्यांना म्हटलं त्या दिवशी अकलूजला गेल्यावर चला तिला 2 ड्रेस आणूया म्हटलं. तिला 2 ड्रेस घेतलेत तनुजाला. मी दाखवते मी तुम्हाला ड्रेस कसले आणले ते. तर ही बघा आमच्या तनुजाचं ड्रेस. घातलं होतं, तुम्ही बघितलं पण असतील मामाच्या इकडे गेल्यावर बड्डेला शिवानीच्या बघा घातलं होतं तिने ड्रेस. ही बघा असा ड्रेस आहे ते बघा. हे बघा कसं वाटतं आमच्या तनुजाचं. एक दुसरा आहे मी घेतला आहे पिवळा, त्यांना नको वाटतं त्या घ्यायला. ही बघा पिवळा, छान वाटतं ड्रेस. प्रत्येकाच्या अंगावर आहेत बघा ड्रेस आणि भारी वाटते ते. असं फुल पॅन्ट बिंट छान आहे अशी. काय डाच चावायला लागले ते गे बाई. ही पॅन्ट आहे आणि ही आहे ओढणी. ही ओढणी आहे. तर हिची घेतलेले 2 ड्रेस. हिच्या ड्रेस बरोबर म्हटलं मला पण घ्यावं एक म्हटलं, म्हणून हो की मी पण महाग लागून एक ड्रेस घेतलाय बघा. ही आहे माझा ड्रेस, मी काय घातला नाही अजून. ही तनुजाच्या ह्याची आहे ड्रेसवरची ओढणी. सगळ्याच्या ड्रेसवर अशाच ओढणी आले त्या बघा. माझी पण एक ओढणी अशी आहे, ही पण. आणि माझा पण टॉप तसाच आहे तिच्यावरच बघा. बघा असं आहे. मी काय अजून घातला नाही, घालायचा कुठं तर बाहेर जाताना असाच. ही पण साईडला ठेवून देऊ आता बाजूला. आणि शिवनच्या बड्डेला गेल्यावर आम्हाला योगिताने बघा ब्लाऊज आणले होते शिवून बघा. मला एक आणला होता, माझ्या बहिणीला एक. ती काय आली नव्हती बड्डेला, त्याच्यामुळं माझ्यापाशी दिला. मी तिला देऊन आली. त्याचा होता चॉकलेटी कलर आणि माझा आहे हा कलर. मला काय ह्या कलरचं नाव माहिती नाही. तर ही बघा ब्लाऊज आमच्या योगिताने शिवलेला आहे. फुलबाह्या म्हणली ताई छान वाटते तुम्हाला फुलबाह्या. फुलबाह्या तर शिव जावा, चालतंय म्हणलं दे शिवून म्हटलं. ही पण बघा तिनंच दिला होता शिवून. आणि माझ्या मैत्रिणीने बघा मला एक गिफ्ट दिलं माझ्या बड्डेचं बघा. ही बघा माझ्या मैत्रिणीने दिलेली साडीचं गिफ्ट आहे बघा. साडी आहे अशी, ही बघा. चला हे पण साईडला ठेवू. ही पण छान साडी आहे बघा. आणि ही बघा आहे माझ्या भावाने घेतलेली साडी, माझं दिवाळीचं गिफ्ट, माझी भाऊबीज. कशी वाटते या? घातली होती मी साडी बरं का, अशी टाकली ना मस्त वाटते बघा अंगात टाकलेली साडी. तर चला ही पण देऊ आपण साईडला ठेवून. आणि ही आहे माझ्या ननंदबाईने घेतलेली साडी, काय म्हणते त्याला, जयमलदार साडी. ही पण साडी लय व्हायरल झाली बरं का. ही पण देऊया साईडला आपण. ज्या त्या साड्यावरचं ब्लाऊज शिवल्याशिवाय साड्या काय घालायला येत नाही त्या. ही आहे बघा अजून एक साडी. कशाला नंतर सांगायचं, ही माझ्या आईने दिलेल्या साडीमध्ये गेल्यावर. ही बघा, हे बघा. ही पण असं आहे, ह्याला ब्लाऊज आहे असा. छान आहे साडी, आवडली मला. सांगू का, नवऱ्याकडून 2 गिफ्ट झाले, जोडवी झाली. आता म्हटलं संक्रांतीला साडी मला नको का, संक्रांतीसाठी पण साडी मला म्हटलं घे.
चला एकदाच काय असेल ते तुझं घेऊन टाक. म्हटलं एकदाच नाही, लय आहे मला, लय काय काय घ्यायचंय म्हटलं संक्रांतीला. हे बघा ब्लाऊज आहे साडीवरचा. अशी माझी साडी आहे आणि मी ब्लाऊज शिवलाय बघा फुलबाह्याचा. ही पण ठेवूया साईडला. आणि ही बघा माझ्या नवऱ्याला घेतलेली साडी. ही बघा साडी आहे माझ्या नवऱ्याने घेतलेली. ह्याचा पदर आहे बघा असा, अशी. ह्याचा कलर कसा आहे माहिती का, मोरपंखी कलर आहे. तर छान आहे बघा, अशी आवडली मला साडी, भारी वाटते ना. आता संक्रांतीला बघ घातल्यावर किती छान दिसेल साडी. आता तरी पण म्हणते ते एवढ्या साड्या असून सारखी बायको साड्याच करते. तुम्ही सांगा, एवढ्या छान छान साड्या येते ते 4 दिवसाला का होईना पण एक साडी येते. मग नवीन आल्या कुणाला घेऊ वाटत नाही साडी. कुणाची पण आहे का नाही सांगा. साडी आली की बाबा हां साडी घ्यायची. तुम्हाला दाखवते बघा मी आता माझ्या साड्या दाखवते तुम्हाला. मला म्हणतात एवढ्या साड्या आहेत ना, तरी पण तुला कमीच पडते त्या साड्या. बघा ही बघा साडी आहे का, एवढ्या साड्या आहेत त्या, कुठं लय आहेत की थोड्याच आहेत त्या हो. तरी पण नवऱ्याला हीच होते. असं साड्या घ्यायचं म्हटलं की म्हणतात किती साड्या आहेत त्या, सगळ्या कपाटातल्या ही का आधी आणि मग दुसऱ्या नवीन. तर असू द्या. चला आमच्या संक्रांतीची माझं जोडवी आणि माझी नवऱ्याने घेतलेली साडी कशी वाटती नक्की कमेंटमध्ये सांगा. कुणी कुणी संक्रांतीसाठी काय काय खरेदी केले ती पण आम्हाला सांगा. आणि चला आता जेवण करून घेतली, लय भुका लागली ते आता मला. तनुजा लवकर गेली शाळेत, लवकर म्हणजे 10:30 वाजता जाते शाळेत. आता वाजले ते 12. चला जेवण करून घेऊया आता. आमचा ब्लॉग कसा वाटतोय आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. आणि मेन म्हणजे माझी संक्रांतीची साडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवडलं तर लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करायला विसरत जाऊ नका. आणि आपल्या सहदेव गुडके चॅनेलला सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय.